हिंदी सक्तीबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। या ठिकाणी दादरच्या शिवसेना भवन परिसरात बॅनर देखील लागलेला आहे। त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही। याबाबत राज ठाकरे यांनी देखील मुलाखत देताना आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। मराठीवरती हिंदी पण लादू शकणार नाही असं देखील स्पष्ट तुम्ही केलेलं आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी संतोष धुरी जी आहेत मनसे नेते। धुरी साहेब, ज्या पद्धतीने शालेय शिक्षण विभागात हिंदी सक्तीची केली जात आहे कसं पाहता? नाही, ही साफ चुकीची गोष्ट आहे। कारण कसं आहे की कुठलीही गोष्ट ही सक्तीची करू शकत नाही। एक तर महाराष्ट्र राज्य आहे, याच्यामध्ये मराठी भाषा ही राज्यभाषा आहे आणि ही राज्यभाषा असताना तुम्ही अभिजात जो दर्जा प्राप्त झालेला आहे या भाषेला आणि तरी पण तुम्ही जबरदस्ती हिंदी ही कंपल्सरी जर करत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही। हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ट्विटद्वारे त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। खरं तर याआधी आपण पाहिलं तर ऑप्शनल म्हणून हिंदी भाषा ही घेतली जात होती, मात्र आता हिंदी सक्तीची केल्यामुळे कुठेतरी मराठीचं महत्त्व हे यातनं कमी होऊ शकतं का? नक्कीच हा कुटील डावच आहे। यांना माज आलेला आहे, ते बघतात आहे। फक्त या लोकांना आता ज्या दुसऱ्या भाषेचे लोक आहेत त्यांना कसं जवळ करता येईल आणि त्यांची महाराष्ट्रामध्ये कशी संख्या वाढवता येईल। म्हणजे आता हिंदी कंपल्सरी केलं प्रत्येक शाळेमध्ये, म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये ॲडमिशन आहे, कुठल्याही शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात। मराठी जर कंपल्सरी केलं तर हे नाही करणार। मराठी कंपल्सरी, जसं कर्नाटकमध्ये तुम्हाला त्यांचे कर्नाटक जे आहे लँग्वेज ती कंपल्सरी आहे। आमची मुलं ज्यावेळेला तिकडची एअरपोर्टची जी मुलं ट्रान्सफर होऊन बेळगाव एअरपोर्टला ज्यावेळेला गेली त्यावेळेला त्यांचे प्रॉब्लेम्स केवढे झाले, कारण त्यांची मुलं मोठी होती, 4थी 5वीमध्ये असताना त्यांना तिकडे ती भाषा कंपल्सरी होती, त्यामुळे त्यांना तिकडची भाषा शिकावी लागली ती। म्हणजे हे सगळं कुटील डाव आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा कंपल्सरी नाही पण हिंदी कंपल्सरी केलेली आहे। हे साफ चुकीचं आहे आणि तेच साहेबांच्या पत्रामध्ये एक वाक्य आहे की आम्ही हिंदू आहोत पण आम्ही हिंदी नाही, आम्ही मराठी आहोत। ज्या पद्धतीने मनसे आपली भूमिका स्पष्ट करते किंवा एखादी गोष्ट नाही पटली तर जो मनसेचा आक्रमक स्वरूप पाहायला मिळतं, हे या धोरणांबाबत कधी पाहायला मिळेल आणि कसं असेल? सुरुवात आहे, काल साहेबांनी पत्र ट्विट केलेलं आहे, आज दुसरी स्टेप असणार, तिसरी स्टेप असणार। जोपर्यंत हे सरकार ऐकणार नाही ना, आमचे जे साहेबांचे आदेश असतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार आणि ते तुम्हाला दिसून येईल आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला कळवलं जाईल। मुंबईतल्या परप्रांतीय लोंढ्यांबाबत वारंवार राज ठाकरे बोलत आलेले आहेत, आजही बोलता आहेत। कुठेतरी मातृभाषा त्याचबरोबर ती जो इथला मुंबईतला जो मराठी माणूस आहे याच्यावरती अन्याय देखील वारंवार होताना राज ठाकरेंनी त्या विरोधात आवाज उठवला होता। त्यातच आता हिंदी सक्तीची केल्यामुळे जो येणारा लोंढा आहे हा वाढू शकतो मुंबईत। नक्की, मी तेच तर म्हणालो ना की लोंढा वाढवण्याची जी कामं आहेत त्यांना आता कन्फर्म झालेलं आहे की मराठी लोक आपल्याला मतदान करणार नाही। आपल्याला ही बाकीचे जी लोक आहेत, मग ते उत्तर भारतीय असतील किंवा दुसरी असतील, त्या लोकांना कसं इकडे आणता येईल, या महाराष्ट्र राज्यामध्ये आणता येईल आणि त्यांना मतदान आपल्या पदरी कसं पडेल, हेच हा कुटील डाव आहे त्याच्यामध्ये। महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय वाटतोय का? नक्कीच, हे फक्त आणि फक्त बोलतात ना ती लालूचगिरी चाललेली आहे, त्यांची राजकीय खेळी आहे आणि लालू चांगुलपणा बोलतात ना तसं आहे। उत्तर भारतीयांचं वगैरे लालू चांगुलपणा करतायत हे लोक आणि त्याच्यामुळे मतं आपल्याला कशी मिळतील हा त्यांचा कुटील डाव आहे। पण हे कळत नाही या मराठी नेत्यांना, जे त्या सरकारमध्ये मराठी नेते बसलेले आहेत, ह्यांना हे कळत नाही का? एवढे दुधखुळे आहेत का ते? त्यांना कळलं पाहिजे ना हे की पुढे काय होणार आहे। हे सन्माननीय राजसाहेबांनी, मला वाटते आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापना झाली तेव्हापासून साहेब ही गोष्ट बोलत आहेत आणि हे प्रत्यक्षात आता उतरू लागलेलं आहे। हा दूरदृष्टीपणा आहे साहेबांचा आमच्या आणि ते त्यांनी दाखवून दिला आणि आता कळलंय तुम्हाला। पण अजून पण जर ह्या लोकांचे जे मराठी सत्तेमध्ये बसलेले आहेत, जे मराठी नेते आहेत, जे मराठी मंत्री आहेत, त्यांना अजूनपर्यंत कळत नाही तर पोरखेळ करतात ते आणि त्यांना तो त्रास आणि त्यांच्या पुढच्या पिढीला त्रास हा नक्की होणार, पण तो होऊ देणार नाही जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत। कुठलाही हा जो कुटील डाव आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो की राज्य सरकार हा जो GR काढलाय तो नक्कीच मागे घेईल। जर नाही घेतला तर पुढची भूमिका काय असणार आहे? आक्रमक भूमिका असते मनसेची, हे तुम्हाला माहिती आहे आणि ती सुरुवात तुम्हाला दिसेल, आजपासूनच दिसेल। तर आजपासूनच जी भूमिका आहे, जो कारण निर्णय मागे नाही घेतला तर जी भूमिका आहे किंवा जो काय आमचा आक्रमक स्वरूप आहे ते आजच आपल्याला पाहायला मिळेल असं देखील स्पष्टपणे धुरी यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवार समी, सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।